नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त. देशामध्ये ई टोलचा पर्याय लवकरच सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा. शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये 100% विदेशी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन. केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्र्यांची माहिती. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये महानिर्मितीबरोबर देशी विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांचे 1,46,000 कोटी रुपयांचे करार. देशाला अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रूडी यांचं मत. पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा 18,948 मतांनी विजयी. सरहद्दीचं रक्षण करताना सियाचेन इथं हुतात्मा झालेल्या सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातल्या मस्करवाडी इथं अंत्यसंस्कार. आणि 12व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमानं समारोप. 188 सुवर्णपदकांसह भारत सर्वोच्च स्थानावर. आणि आता सविस्तर वृत्त. संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्यानं संसदेचं कामकाज सुरळीत चालेल अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठकीमध्ये व्यक्त केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचं संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या घटनेचे पडसाद आजच्या बैठकीतही दिसून आले. या मुद्द्यावरही चर्चा करायला सरकार तयार असल्याचं नायडू यांनी सांगितलं. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 23 तारखेपासून सुरू होणार आहे. वस्तू आणि सेवा कर विधेयक, कामगार कायदे यासंदर्भातली महत्त्वाची विधेयकं या अधिवेशनात संमत व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहामध्ये आज नितीन गडकरी, कलराज मिश्र आणि हरसिमरत कौर या 3 केंद्रीय मंत्र्यांनी हजेरी लावली. टोल आकारणीसाठी यापुढे ई टोलचा पर्याय सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहनांवरच ई स्टिकरचा वापर केला जाईल अशी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केली. राष्ट्रीय महामार्गावरच्या 360 टोल नाक्यांना येत्या एप्रिल अखेरपर्यंत ई टोलची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही ते म्हणाले. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात व्हावी यासाठी भांडवल गुंतवणुकीची देशाला गरज आहे. मेक इन इंडियाच्या माध्यमातून ही गरज भागवली जाईल आणि रोजगाराच्या नवनव्या संधी निर्माण होतील असंही त्यांनी सांगितलं. देशाच्या आर्थिक विकासामध्ये सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांची महत्त्वाची भूमिका असून या उद्योगांना सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं केंद्रीय लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री कलराज मिश्र यांनी आज मुंबईत सांगितलं. मेक इन इंडिया सप्ताहामध्ये इंडस्ट्रियल कॉरिडॉर या विषयावरच्या चर्चासत्रात ते बोलत होते. देशातील शेतमाल आणि अन्न प्रक्रिया उद्योग यांची सांगड घालून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याची सरकारची योजना आहे. यासाठी अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रामध्ये 100% विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आज दिली. कृषीवर आधारित अन्न प्रक्रिया उद्योगासाठी भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर संधी असून देशात ठिकठिकाणी 42 फूड पार्क्स उभारली जाणार आहेत. या माध्यमातून 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून 25 ते 30,000 शेतकऱ्यांना त्याचा आर्थिक लाभ मिळेल. तसंच 6,000 लोकांना रोजगारही मिळणार आहे असं कौर यांनी सांगितलं. मुंबईत सुरू असलेल्या मेक इन इंडिया सप्ताहादरम्यान महानिर्मितीनं देशी विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांशी 1,46,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केले आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे करार झाले आहेत. देशाला भरमसाठ अभियंत्यांपेक्षा अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज असल्याचं केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी सांगितलं. पुण्यातल्या सिम्बिओसिस अभिमत विद्यापीठातील आरोग्य कौशल्य विकास या विषयावर आयोजित परिसंवादात ते आज बोलत होते. इतर देशांच्या तुलनेमध्ये भारतामध्ये केवळ 3.5% एवढंच प्रशिक्षित आणि कुशल तंत्रज्ञ आहेत. रेल्वेसह इतर मोठ्या उद्योगात याच कुशल मनुष्यबळाची फार मोठी पोकळी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौशल्यावर आधारित उद्योगांना चालना मिळावी म्हणून यासाठी खास विभाग तयार केला असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार अमित घोडा विजयी झाले आहेत. घोडा यांनी काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा 18,948 मतांनी पराभव केला. घोडा यांना 67,129 मतं मिळाली तर गावित यांना 48,181 मतं मिळाली. घोडा यांना भाजपानं पाठिंबा जाहीर केला होता तर गावित यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं पाठिंबा दिला होता. आज झालेल्या मतमोजणीच्या वेळी अमित घोडा यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली. शिवसेनेच्या कृष्णा घोडा यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाल्यानं त्यासाठी ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या पोटनिवडणुकीसाठी 13 फेब्रुवारीला मतदान झालं होतं. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं आणि त्यांच्या शेतमालाला चांगला दर मिळवून देणं आवश्यक आहे. याच उद्दिष्टपूर्तीसाठी सरकारनं कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत शेतमाल विक्रीची सक्ती दूर करून शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल थेट ग्राहकापर्यंत जाऊन विक्री करायला मुभा दिली आहे. शेतमालाच्या खुल्या विक्रीसाठी परवानगी दिल्यानं बळीराजाची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फतच शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विकण्याचा नियम आता शिथिल झाल्यानं हा शेतमाल हव्या त्या ठिकाणी त्यांना विकता येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे बळीराजाच्या शेतमालास चांगला भाव मिळणार असला तरी बाजार समित्यांमार्फत शेतमाल विक्री आणि दरांबाबत मिळणारी हमी यापुढेही कायम राहील का, हा देखील एक प्रश्नच आहे. यापूर्वी सरकारच्या वतीनं गठीत करण्यात आलेल्या एका अभ्यासगटानंही शेतकऱ्यांवर असलेली ही नियंत्रणं काढून टाकण्याची शिफारस केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेल्या या बाजार समित्यांमधील व्यापाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली आणि कवडीमोल दरानं होणाऱ्या विक्रीला आळा घालण्यातही बाजार समितीला यश आलं नाही. आज बळीराजाला आर्थिकरित्या सुदृढ होणं आवश्यक असणं गरजेचं आहे. तसं चित्र दिसत नसल्यानं शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं वर्षानुवर्षांच्या नियमात बदल करण्याचं केलेलं धाडस हे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधण्यासह ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. शेतकऱ्याचा शेतमाल थेट ग्राहकापर्यंत जाऊन विक्री करण्यास दिलेल्या परवानगीचा शेतकरी आणि बाजार समिती व्यवस्थेवर होणारा परिणाम याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी कृषी अभ्यासक श्रीराम गाढवे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. नमस्कार. जो आता राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांनी जो एक निर्णय जाहीर केलेला आहे की आतापर्यंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातूनच शेतकऱ्यांना आपला माल हा बाजारपेठेपर्यंत पोहोचवता येत होता, तशी काही अट आता याच्यापुढे असणार नाही. त्यासंबंधीचा सविस्तर निर्णय आता येईलच, त्याबद्दलची अधिसूचनाही जारी होईलच. नेमके याचे पडसाद काय उमटतील असं आपल्याला वाटतं? आता ही शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समिती विकतं. आता शेतकऱ्यांना थेट मुभा कृषी माल विकण्यासाठी दिलेली आहे. ही चर्चा गेले 2-3 वर्षापासून चालू आहे. मागच्या शासनाने सुद्धा आणि या शासनाने सुद्धा त्याला दुजोरा दिलेला आहे आणि त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की शेतीमाल हा शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या ग्रुपला, शेतकऱ्याच्या कंपन्यांना थेट ग्राहकापर्यंत नेण्याची त्यांनी मुभा दिलेली आहे. हा निर्णय निश्चितच एक स्वागतार्ह आहे. याच्यामुळं कृषी उत्पन्न बाजार समिती ह्या बाजार समितीवर फार मोठा परिणाम होणार आहे असं काही नाही. पण हा निर्णय घेण्याची वेळ मुळात आली का? कारण ज्या कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत त्या खरं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी म्हणूनच त्यांची स्थापना झाली होती. नेमकी माशी शिंकली कुठे? आता कृषी उत्पन्न बाजार समितीची जेव्हा स्थापना झाली 25 वर्षापूर्वी, त्याच्यानंतर काही वर्ष त्यांनी व्यापार चांगला केला, शेतकऱ्यांना नाही दिला. परंतु शेतकऱ्याचेच प्रतिनिधी म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीवर जे संचालक आले ते कालांतरानं ते शेतकरी राहिलेच नाहीत, ते व्यापारी झाले. व्यापारी होणं हा काय चांगलंच आहे, परंतु त्याच्यात त्यांनी फार मोठ्या प्रमाणात माल प्रॅक्टिस सुरू केल्या. शेतकऱ्याचा विश्वासार्हता राहिली नाही. त्यांनी त्यांचा जो व्यापार आहे शेतकऱ्याबरोबर प्रामाणिकपणे केला नाही. म्हणून 15-20 वर्षाची शेतकऱ्याची बाजार समित्यांमार्फत जी पिळवणूक होत होती, ही पिळवणूक लक्षात घेऊन शासनानं हा जो निर्णय घेतलेला आहे शेतकऱ्याच्या हिताचा आहे. निश्चितच शेतकऱ्याला. पण आपण ज्याचा उल्लेख केला की पिळवणूक होत होती, नेमकी कशा पद्धतीने होत होती आणि या निर्णयामुळे त्याला खरोखरच काही एक लगाम बसेल असं वाटतंय का? कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक 603 कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत.
ह्या कृषी उत्पन्न बाजार समित्यामार्फत जो काही व्यवहार होतो तो पारदर्शक होत नाही. तिथे इलेक्ट्रॉनिक काटे नाहीत, मापात कमी जास्त होतं, रुमाला खालचा बाजार तो ऑक्शन केला जातो. माझं तर असं मत आहे की जो व्यापारी, जो आडत्या ओपन बाजार ऑक्शन करणार नाही, जो रुमाला खाली हात घालून व्यापार करेल, त्याच्यावर शासनाने गुन्हे दाखल केले पाहिजे, शेतकऱ्यांनी गुन्हे दाखल केले पाहिजेत. पण तर याला काहीतरी पर्यायी व्यवस्था सुद्धा निर्माण व्हावी लागेल. म्हणजे जर का आपल्याला पारदर्शकता हवी असेल तर आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा काहीतरी वापर केला जाऊ शकतो, नाही का? निश्चितच. आता शासनाने हा जो निर्णय घेतला आहे, शेतकऱ्यांना खुल्या बाजारात त्यांनी आपला माल विकावा. शेतकरी कंपन्या मोठ्या प्रमाणात झाल्यात. आता 2013 मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्या मागच्या केंद्रीय मंत्रालयाने घेतला आणि राज्यभरात पूर्ण देशात शेतकरी कंपन्यांचं मोठं जाळं तयार झालं. हे जे काही शेतकरी कंपनी झालं, हे यांचा मेन जो उद्देश आहे हा शेतीमाल विकणे हा मेन उद्देश आहे. नंतर उत्पादनाकडे आहे. शेतीमाल विकण्यासाठी त्यांनी ई प्लॅटफॉर्म वापरावा, ई ऑक्शनचा अवलंब करावा. त्याचं शेताच्या तिथे ग्रेडिंग, सॉर्टिंग करणे, संकलन केंद्र उभारणे, वातानुकूलित वाहनातून, चांगल्या वाहनातून शेतमाल बाजारपेठेत न्यावा. ह्या सगळ्या इंटरव्हेन्शन, नवीन अद्ययावत तांत्रिक मुद्द्यांना धरून शेतकऱ्यांनी जर बाजार केला तर त्यांना निश्चितच चांगला याच्यात फायदा होईल. याच्यासोबत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडतदारांनी, व्यापाऱ्यांनी ह्या सगळ्या ई प्लॅटफॉर्मचा अत्याधुनिकतेचा त्यांनी वापर करायला पाहिजे. गेले 15-20 वर्षात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कुठल्याही व्यापाऱ्यांनी एक नवीन प्लॅटफॉर्मवर, नवीन तंत्रज्ञानावर व्यापार केलेला नाही. त्यांनी जुनाच जो त्यांचा बाजार पद्धती होती तीच अवलंबली. त्याच्यातून शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाले नाहीत. त्यांचा फार मोठा, आडत्यांचा फार मोठापणा, याच्यात आळशीपणा आहे. आज पणन मंडळाने पणन मंडळ थेट मार्केटिंगचे लायसन्स दिले. त्याच्यात मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट लोकांनी शेतीमाल विक्रीसाठी आपली दालनं खोलली काही शहरांमध्ये. परंतु यांची सुद्धा किती ताकद आहे. एकूण कृषी माल उत्पन्नाच्या 5% सुद्धा ह्या सगळ्या थेट मार्केटिंग लायसन्समधून घेणाऱ्या कॉर्पोरेटनी मालाची विक्री केली नाही. आज हजारो कोटी रुपयाचं टर्नओव्हर कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत होतो. परंतु याला एक लिमिटेशन येतं. प्रत्येक थेट मार्केटिंग लायसन्स धारकाला त्याची सिस्टीम, तो कृषी उत्पन्न बाजार समिती याला आपण एक ऑप्शन काढू शकतो. कृषी उत्पन्न बाजार समिती ही पाहिजेच, शेतकऱ्याच्या दृष्टीने ही पाहिजेच. आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर उभं आहे, जागा आहे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत, त्यांचं कोट्यवधी रुपयाची गुंतवणूक आहे, फळं आणि भाजीपाल्याचं यंत्रणा आहे, कितीतरी इंडस्ट्री त्याच्या मोठी काम करते, ट्रान्सपोर्टेशन आहे. याच्यात आमूलाग्र बदल होण्याची गरज आहे. याच्यात पर्याय म्हणून, कॉम्पिटिशन म्हणून आता शासनानं जो एक निर्णय जाहीर केलेला आहे, सकारात्मक असंच पाऊल आहे, पण ही जी एक पर्यायी यंत्रणा उभारायला पाहिजे होती, त्याचं काम तर अजून खूप मोठ्या प्रमाणात व्हायला हवंच आहे, नाही का? आणि थोडंसं वाटतं कृषी उत्पन्न बाजार समितीने सुद्धा आत्मपरीक्षण करायची गरज आहे. आता शासनाने हा निर्णय जो घेतला आहे त्याच्यात थोडासा बदल करणार आहे ते या सगळ्या सिस्टीममध्ये. तर याचं ॲडॅप्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रत्येक आडत्यांनी केलं पाहिजे, प्रत्येक व्यापाऱ्यांनी केलं पाहिजे. आज शेतकरी कंपन्या स्वतःचं पोर्टल तयार करायला लागलेत, शेतकरी कंपन्या आपली ई साईट तयार करायला लागलेत. तसं प्रत्येक आडत्याने आपली वेबसाईट तयार केली पाहिजे. माझा माल, माझ्याकडे येणारा माल आणि विक्री होणारा माल हे ई ऑक्शन प्लॅटफॉर्म अत्याधुनिकतेवर जाऊन केलं पाहिजे. कर्नाटकाने APMCला एक पर्याय म्हणून त्यांनी ई ऑक्शनचं प्लॅटफॉर्म शेतकऱ्यांना दिलेलं आहे. त्याच्यातून APMCची कार्यप्रणाली तिथं बदललेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा तसंच झालं पाहिजे. महाराष्ट्रात सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीला पॅरलल यंत्रणा मोठ्या प्रमाणात सुरू झाली पाहिजे. त्या यंत्रणा ह्या शेतकरी कंपन्यांमार्फत उभी होऊ पाहत आहे. गेल्या वर्षात आज 643 फार्मर प्रोड्युसर कंपन्या झाल्यात. त्याच्यापैकी 25% प्रोड्युसर कंपन्या स्वतःचा मालाचा व्यापार करायला लागलेल्या आहेत. म्हणजे एक प्रकारची एक मोमेंट, एक चळवळ सुरू झालेली आहे. येत्या 5 वर्षात ही चळवळ फार मोठ्या प्रमाणात होणार आहे.
आणि मला वाटतं महाराष्ट्रात संधी खूप आहे. म्हणजे कुठे कांदा आहे, कुठे हळद आहे, कुठे डाळींचे व्यापार होतात, कुठे फळभाज्या आहेत, कुठे टोमॅटो आहेत. त्या प्रत्येक क्षेत्रानुसार मला वाटतं हे बदल व्हायला हवेत. त्या प्रत्येक क्षेत्रात बदल व्हायला पाहिजे. जे पेरिशेबल म्हणजे जे माल जो टिकत नाही त्याच्यात आम्हाला शासनाने शेतकऱ्यांना मदत आता केली पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं आता उचलली जात आहेत. सर्वसामान्य शेतकरी एकत्र येऊन ग्रुप करायला लागले, ग्रेडिंग सॉर्टिंग युनिट त्यांच्या स्वतःचं तयार व्हायला लागले आणि ते आपला माल विकायला लागलेत. हे फार मोठ्या पर्सेंटेजमध्ये आज विक्री व्यवस्था होत नाही. एका वर्षात तेवढा आमूलाग्र बदल अपेक्षित नाहीये, परंतु 5-6 वर्षात याच्यात फार मोठी अचिव्हमेंट होईल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला एक पॅरलल यंत्रणा आज इथं कृषी उत्पन्न कृषी बाजार तयार होऊ शकते आणि निश्चितच कृषी उत्पन्न बाजार समितीला ह्या स्पर्धात्मक विषयात त्यांना उतरावं लागेल आणि हायटेकचा वापर करून शेतीमाल विकावा लागेल. खरं. आणि याच्यात मला कुठेतरी ग्राहकाचा सुद्धा फायदा होईल आणि शेतकऱ्यांचं हित सुद्धा याच्यामध्ये सामावलेलं आहे. एका अतिशय महत्त्वाच्या अशा विषयावरती आपण इथे आज येऊन आमच्याशी हा संवाद साधलात, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता वळूया या पुढच्या बातम्यांकडे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये परकीय गुंतवणुकीची मर्यादा 20% 49% वाढवण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास सार्वजनिक बँकांमधली परकीय गुंतवणूक वृद्धी करण्यासाठी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये दुरुस्ती करावी लागणार आहे. सरकारनं गेल्या वर्षी खासगी बँकांमधील परदेशी गुंतवणुकीवरील निर्बंध बऱ्याच अंशी सैल केले होते. परकीय गुंतवणूक वाढण्यास परवानगी दिली तर सार्वजनिक बँकांकडे भांडवलाचा ओघ वाढेल अशी अपेक्षा आहे. आरक्षण मिळालं नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करत असून त्यामध्ये मराठा शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याचं आमदार नितेश राणे यांनी आज लातूर इथं सांगितलं. सकल मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षण जागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. मराठा आरक्षणाची आरपारची लढाई करायची असून याला लातूरपासून सुरुवात करत असल्याचं ते म्हणाले. मराठा आरक्षणाची समस्या ही जुनीच असून ती सोडवण्यासाठीची मुहूर्तमेढ माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांनी रोवली असल्याची आठवण आमदार अमित देशमुख यांनी करून दिली. या मेळाव्याच्या निमित्तानं लातूर शहरामधून मोटरसायकल रॅलीही आरक्षण समर्थकांनी काढली होती. स्ट्रॉबेरीज म्हणजे महाबळेश्वर असं एक समीकरण आपल्या मनामध्ये रूढ झालंय. पण कोकणातल्या रायगड जिल्ह्यासारख्या उष्ण आणि दमट हवामानातही स्ट्रॉबेरीचं पीक घेऊन चांगलं उत्पन्न कमावता येतं हे दाखवून दिलंय तिथल्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेनं. कष्ट आणि जिद्द असेल तर सोनंही पिकतं ही उक्ती रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं सिद्ध होताना दिसत आहे. केवळ थंड हवामानात पिकणारी स्ट्रॉबेरी आता रायगड जिल्ह्यातही पिकू लागली आहे. किल्ले रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर नांदगाव इथल्या गांधारी नदीच्या किनारी स्ट्रॉबेरीचा मळा फुलला आहे. आदिवासींसाठी काम करणाऱ्या जनकल्याण ट्रस्ट या संस्थेनं 25 गुंठ्यात 8000 स्ट्रॉबेरीची रोपं लावली आहेत. दापोली कृषी विद्यापीठाने सुद्धा प्रयत्न केला आणि तिथे सक्सेसफुल झालं. या अंदाजानेच मी इथे एक एक्सपेरिमेंट म्हणून प्रयत्न केला. उद्देश हाच की आपल्या ह्या कोकणातला शेतकरी ह्या पिकाकडे वळावा. सेंद्रिय खतावर आधारित या लागवडीतून दर दिवशी 50 ते 60 किलो स्ट्रॉबेरीचं उत्पादन घेतलं जातं. यातून दररोज 3 ते 4 हजार रुपयांची विक्री केली जाते. आपण इथे प्लांटिंग करताना गांडूळ खत आणि शेणखताचा वापर केलेला आहे आणि त्यानंतर आपण जीवामृत जे आहे ते आपण यूज करून अशा प्रकारची शेती केलेली. या शेतीमुळे जिल्ह्यातल्या आदिवासींसाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण झाला आहे. आंबा, काजू, भात या पिकांसह स्ट्रॉबेरीचंही पीक इथल्या शेतकऱ्यांना फायदेशीर ठरू शकेल असा विश्वास या संस्थेकडून व्यक्त होत आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या पृथ्वी 2 या क्षेपणास्त्राची आज ओदिशातल्या चंडीपूर इथं यशस्वी चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असलेलं हे मध्यम पल्ल्याचं क्षेपणास्त्र 500 ते 1000 किलो युद्धसामग्री वाहून नेण्याची त्याची क्षमता आहे. आजची ही चाचणी नित्याची चाचणी होती.
मराठी भाषेचा 2015चा साहित्य अकादमी पुरस्कार आज ज्येष्ठ लेखक आणि दिग्दर्शक अरुण खोपकर यांना नवी दिल्ली इथं प्रदान करण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ उर्दू साहित्यिक गोपीचंद नारंग, अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी उपस्थित होते। अरुण खोपकर यांच्या चलत चित्रव्यूह या पुस्तकाला संस्मरणे या साहित्य प्रकाराचा पुरस्कार देण्यात आला। कोकणी भाषेसाठी उदय भेंबरे यांना कर्णपर्व या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या भाषेतील 23 साहित्यकृतींचा सन्मान करण्यात आला। 1 लाख रुपये, सन्मानधन, ताम्रपत्र आणि शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे। देशाच्या सरहद्दीचं रक्षण करत असताना सियाचेन इथं हिमस्खलनामुळे हुतात्मा झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर तब्बल 13 दिवसानंतर सातारा इथल्या मस्करवाडी इथं आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यांची पत्नी, आई आणि 1 वर्षाच्या मुलीनं या शूरवीराचं अंतिम दर्शन घेतलं। त्यावेळी उपस्थित अवघा जनसागर दुःखानं हेलावून गेला होता। वंदे मातरम, सुनील सूर्यवंशी अमर रहे अशा घोषणांनी या वीरपुत्राला अखेरची मानवंदना देण्यात आली। बाराव्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेची आज शानदार कार्यक्रमाद्वारे सांगता झाली। यापुढच्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा नेपाळमध्ये होणार आहेत। आजच्या समारोपाच्या दिवशी मुष्टियुद्धामध्ये भारताच्या मेरी कोम, सरिता देवी आणि पूजा राणी या तिघी जणींनी सुवर्ण पदकांची कमाई केल्यानं मुष्टियुद्धातही भारताचं निर्विवाद वर्चस्व सिद्ध झालं। या स्पर्धेमध्ये मुष्टियुद्धात भारतानं सर्वच्या सर्व म्हणजे 10 सुवर्ण पदकं पटकावली। या स्पर्धेमध्ये एकूण 188 सुवर्ण, 90 रौप्य आणि 30 कांस्य पदकाची भरघोस कमाई करत भारत सर्वोच्च स्थानावर राहिला। त्यानंतर श्रीलंका दुसऱ्या तर पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर राहिला। आणि आता बातमी हवामानाची। कोकणाच्या काही भागामध्ये किमान तापमानात सरासरीच्या तुलनेमध्ये किंचित घट झाली आहे। विदर्भाच्या काही भागामध्ये किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे। येत्या 36 तासांमध्ये दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे। याच काळामध्ये उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे। आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये: मुंबई कमाल 32 आणि किमान 19 अंश सेल्सिअस, नागपूर 35 आणि 16, पुणे 33 आणि 15, औरंगाबाद 34 आणि 19, नाशिक 33 आणि 14, कोल्हापूर 34 आणि 16, रत्नागिरी 31 आणि 16, सोलापूर 35 आणि 20 आणि अमरावती कमाल 34 आणि किमान 19 अंश सेल्सिअस। शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर। संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत चालण्यासाठी सर्वपक्षीय सहकार्याची अपेक्षा पंतप्रधानांकडून व्यक्त। देशात ई टोलचा पर्याय लवकरच सुरू करण्याची नितीन गडकरी यांची घोषणा। शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांमध्ये 100% विदेशी गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन, केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्र्यांची माहिती। मेक इन इंडिया सप्ताहामध्ये महानिर्मितीबरोबर देशी-विदेशी गुंतवणूकदार कंपन्यांचे 1,46,000 कोटी रुपयांचे करार। देशाला अत्यंत कुशल तंत्रज्ञांची गरज असल्याचं केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांचं प्रतिपादन। पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीचे अमित घोडा 18,948 मतांनी विजयी। सरहद्दीचं रक्षण करताना सियाचेन इथं हुतात्मा झालेल्या सुनील सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर सातारा जिल्ह्यातल्या मस्करवाडी इथं अंत्यसंस्कार। आणि 12व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमानं समारोप। 188 सुवर्ण पदकांसह भारत सर्वोच्च स्थानावर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।